नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आमचा सुपरचा प्लॉट दाखवणार आहे, जो 48 दिवसाचा आहे आणि आपल्या प्लॉटची गळ कशी असावी, हे या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या प्लॉटच्या घडांची साईज बघितली तर तुम्हाला लहान वाटत असेल, कारण आम्ही या प्लॉटला 25व्या दिवशी कोणत्याही प्रकारचा जीए दिला नव्हता. डायरेक्ट आम्ही फ्लॉवरिंगचे जीएचे स्प्रे चालू केले होते. त्यामुळे घडांची साईज लहान राहिल्या. पण याचा आम्हाला एक फायदा झाला आहे, की आमच्या अर्ध्या एकरच्या प्लॉटमध्ये एकही घड कुजला नाही आणि कोणत्याच प्रकारची गळ झाली नाही. आमच्याकडे सध्याच्या बागांचा विचार केला तर बऱ्यापैकी बागांची नॅचरल गळ व्हायला लागल्या, पण गळ जास्त व्हायला लागल्या. आज आमच्या प्लॉटचा 48वा दिवस आहे आणि 45 दिवसापासून आम्ही गळीसाठी स्प्रे द्यालोय. सलग 3 स्प्रे गळीसाठी काढलेत आम्ही. त्यावेळी आमचे कुठेतरी प्लॉटचे थोडी गळ व्हायला लागल्या. आता तुम्ही बघितलं तर माझ्या हातात जो घड आहे आता, ह्या घडाची जी गळ झाल्या, अशी गळ होणं खूप महत्त्वाचं असते. ज्यावेळी तुमच्या प्लॉटची अशी गळ होईल, त्यावेळी तुमचा प्लॉट पॉइंटला कधीच ऐकणार नाही. आता गळीसाठी सलग 3 स्प्रे काढल्या ती आणि सलग 3 दिवस आम्ही बाग झाडून घेतोय सकाळी-सकाळी. त्यामुळे पण जरा थोडी गळ व्हायला लागल्या. पण माझ्या अनुभवानुसार अजून आमच्या बागेची 50% गळ होणं अपेक्षित आहे. आता माझ्या हातातला जो घड बघताय तुम्ही, या घडात तर 75% गळ होणं पाहिजे. 75% ज्यावेळी गळ होईल, त्यावेळी आमच्या अपेक्षेनुसार चांगला गळ होईल. आणि आता जे घड तुम्ही बघायला आलाय, याची गळ तर 1 नंबर झाल्या आणि सगळ्या प्लॉटची अशी गळ व्हायला पाहिजे. फ्लॉवरिंगमध्ये आपल्या बागेत मन लागलं नाही पाहिजे आणि कोणत्याही घडाकडे बघू वाटलं नाही पाहिजे. ज्यावेळी तुमचा प्लॉट असा होईल, त्यावेळी तुमचा प्लॉट 1 नंबर होणार म्हणजे होणारच. आता गळीसाठी अजून 2 स्प्रे टाकणार आहे. ज्यावेळी पूर्ण गळ होईल आणि पूर्ण सेटिंग दिसेल प्लॉट, त्यावेळी आम्ही एसीचा स्प्रे घेणार आहे. तर गळ कशी पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला चांगली माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात अजूनही काही शंका असल्या तर कमेंटमध्ये नक्की विचारावा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.